सर्वप्रथम आपला परिचय आणि आपण धर्मसेवक म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता? दंडवत प्रणाम. मी ईशादिष्टी श्री बाळकृष्ण गुरुशांताबाई महानुभाव या श्रृंगशिळा देवस्थानमध्ये धर्मसेवक म्हणून कार्यरत आहे. धर्मसेवक म्हणून महानुभाव संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणे, ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्यापन करणे, श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार करणे, संस्कार शिबिराचे आयोजन करणे आणि या उपरांत सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्याचे आयोजन करणे. धर्मसेवक म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते? धर्मसेवक म्हणून या आश्रमामध्ये राहत असताना पहाटे 4 पासून दिवसाची सुरुवात होते. नामसाधना, ध्यानसाधना आणि ज्ञानसाधना या साधना करण्यासाठी पहाटेपासून सायंकाळपर्यंत दिनक्रम निश्चित आहे. त्या दिनक्रमानुसार आम्ही आमची साधना आचरत असतो. पोगरवाडी येथे श्रीरंगशिळा कशी स्थापित झाली? खरं तर श्रीरंगशिळा देवस्थान किंवा श्रीरंगशिळा हे फलटण येथील शिळा आहे. महानुभाव संप्रदाय पंचकृष्णांना मानतो, त्यांची भक्ती करतो, आराधना करतो. त्या पंचकृष्णापैकी एक जे कृष्ण आहेत, तिसरे कृष्ण श्री चक्रपाणी प्रभू महाराज. श्री चक्रपाणी महाराजांनी फलटण येथे खेळक्रीडा केली. रंगनाथाच्या मंदिरात बसून ज्या पाषाणावरती खेळक्रीडा केली ती जी रंगशिळा आहे, काही कालांतराने त्याचे 5 भाग झाले आणि त्यातील एक भाग 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पोगरवाडी येथे पूजनीय तपस्विनी रुक्मिणीबाईजी यांनी या ठिकाणी स्थापित केला आणि तेव्हापासून या मंदिरामध्ये भक्ती साधना आचरण करीत आहेत. श्रीरंगशिळा देवस्थानचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय आहे? श्रीरंगशिळा देवस्थान हे श्री चक्रपाणी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पुनीत झालेलं स्थान आहे. फलटण येथील श्री चक्रपाणी महाराजांची ज्या शिळेवर बसून श्री चक्रपाणी महाराजांनी खेळक्रीडा केलेली आहे त्या स्थानाचा एक भाग श्रीरंगशिळा म्हणून ओळखला जातो. श्रीरंग असणारा परमेश्वर ज्या शिळेवरती आसनस्थ झाला, ज्या शिळेवरती बसून खेळक्रीडा केली त्या शिळेला श्रीरंगशिळा असे म्हणतात. आणि 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीरंगशिळा हे जे देवस्थान आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्याला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व निर्माण झालेलं आहे. पूजनीय रुक्मिणीबाईजी आणि कृष्णाबाईजी यांचे योगदान काय आहे? पूजनीय तपस्विनी रुक्मिणीबाईजी यांनी या देवस्थानची स्थापना केली, या मंदिराची स्थापना केली आणि कृष्णाबाईजी यांनी या मंदिरामध्ये आपली साधना आचरित या मंदिराचं संवर्धन केले. 31 ऑक्टोबर 1953 साली पूजनीय कृष्णाबाईजींनी हे मंदिर न्यास करून महानुभाव संप्रदायाला समर्पित केले. महानुभाव संप्रदायाची मुख्य शिकवण काय आहे? महानुभाव संप्रदाय हा ब्रह्मविद्या तत्वसिद्धांतानुसार आपले वर्तन करतो, आचरण करतो. महानुभाव संप्रदायामध्ये सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, नीतिमूल्यांची शिकवण या मार्गे महानुभाव संप्रदाय धर्माचरण करीत असतो. श्री चक्रपाणी स्वामींच्या तत्वज्ञानातील सर्वात महत्त्वाचा संदेश कोणता? श्री चक्रपाणी महाराज म्हणजेच आमचे श्री चक्रधर स्वामी, द्वारावतीकार तेची आमचे गोसावी असा महानुभाव संप्रदायाच्या शास्त्रामध्ये उल्लेख आढळतो. आणि श्री चक्रपाणी महाराजांनी सत्य, अहिंसा, सेवा याच्यावरती तर कार्य केलंच केलं, परंतु श्री चक्रधर स्वामींनी स्त्री पुरुष समानता हा सर्वात महत्त्वाचा संदेश जगाला सर्वात प्रथम कोणी दिला असेल तर तो केवळ महानुभाव संप्रदायाने दिला, म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला. स्त्री पुरुष समानता, अहिंसा तत्वाची शिकवण, सर्व धर्माची पवित्रता असेल, सर्व धर्माचा सन्मान असेल, हे सर्व श्री चक्रधर स्वामींनी शिकवण या समाजासमोर दिलेली आहे. पंचकृष्ण म्हणजे काय? महानुभाव संप्रदाय ज्या परमेश्वर अवताराची भक्ती करतो, ज्या श्रद्धेने परमेश्वर अवताराला मानतो, ते जे पंचकृष्ण आहेत, म्हणजेच पहिले कृष्ण श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज, दुसरे कृष्ण श्री दत्तात्रेय प्रभू महाराज, तिसरे कृष्ण श्री चक्रपाणी प्रभू महाराज, चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू महाराज आणि 5वे कृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज. या 5 अवतारांना महानुभाव संप्रदायामध्ये पंचकृष्ण असे म्हटले जाते. ब्रह्मविद्या शास्त्र म्हणजे काय? महानुभाव संप्रदायामध्ये ज्या शास्त्राचा अविरतपणे अभ्यास केला जातो, अध्ययन अध्यापन केलं जातं, ते जे ब्रह्मविद्या शास्त्र आहे, ज्या शास्त्राने जगाला एक वेगळी शिकवण दिली, समानता दिली, असे जे शास्त्र आहे ते ब्रह्मविद्या शास्त्र. ब्रह्म जो परमेश्वर तयाचे शास्त्र ते ब्रह्मविद्या शास्त्र. हे शास्त्र महानुभाव संप्रदायासाठीच नव्हे
तर सर्व जगासाठी समाजासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आश्रमात दररोज कोणते उपक्रम होतात? श्री रंगशाळा देवस्थान ट्रस्ट तथा महानुभाव आश्रम पोगरवाडी या आश्रमामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून या आश्रमाची दिनचर्या चालू होते. 4 ते 5 नामसाधना, 5 ते 6 प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा वंदन, 7 ते 9 वाजेपर्यंत ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्यापन केलं जातं. 10 ते 11:30 पर्यंत चिंतन, मनन, निधिध्यासन, आवर्तन हे केलं जातं. 11:30 वाजता पूजावसर, 12 वाजता महाआरती, 12:30ला पिढारण म्हणजे दुपारचं भोजन, दुपारी 1 नंतर वामकुक्षी केली जाते. 3 वाजता ब्रह्मविद्या सिद्धांतानुसार पोथी केली जाते म्हणजेच प्रवचन केलं जातं. 3 ते 4:30 या दरम्यान श्रीमद भगवद्गीता तथा ब्रह्मविद्या शास्त्रावरती विवेचन केलं जातं. 5 ते 6 श्रमनिवृत्ती व्यापार केला जातो. 7 वाजता सायंकाळची देवपूजा आरती 7 ते 8 या दरम्यान होते. 8:30ला व्याळी म्हणजेच रात्रीचं भोजन. 9 ते 10 पुन्हा ब्रह्मविद्या शास्त्राचं चिंतन मनन आवर्तन होतं आणि 10 वाजता निद्रा होते. श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार का करता? श्रीमद भगवद्गीता ही श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी निरूपित केलेली आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज जगन्मान्य अवतार आहेत आणि त्यांनी जी निरूपित केलेली श्रीमद भगवद्गीता आहे ती जगाला एक शिकवण देणारा केवळ धर्मग्रंथच नव्हे तर तो एक समुद्र आहे. त्यातून विधिनिषेधाचं ज्ञान तर कृष्ण चक्रवर्ती महाराजांनी दिलं, परंतु पुरुषाने कसे राहावे वागावे, समाजाने कसे राहावे वागावे याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन श्रीमद्भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. श्रीमद्भगवद्गीता केवळ ग्रंथच नव्हे तर तो समाजासाठी आरसा आहे की त्या आरशाच्या माध्यमातून आपले विहरण वर्तन कसे असावे याविषयी श्रीमद्भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते. संस्कार शिबिरात काय शिकवले जाते? महानुभाव संप्रदायामध्ये अनेक आश्रमांमध्ये संस्कार शिबिराचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे श्रीरंगशाळा देवस्थान महानुभाव आश्रम पोगरवाडी या ठिकाणी दरवर्षी मे महिन्यामध्ये 10 दिवसीय संस्कार शिबिराचं आयोजन केलं जातं. या संस्कार शिबिरामध्ये मुलांना नीतिमूल्यांची शिकवण दिली जाते. संस्कार म्हणजे आकार देणे, मनाला आकार देणे, देहाला आकार देणे. या प्रकारे या संस्कार शिबिरामध्ये योगासने शिकवली जातात. श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास शिकवला जातो. लीळाचरित्रातील काही लीळेंचा अभ्यास करून मुलांनी केवळ आश्रमातच नव्हे तर घरी सुद्धा कसं विहरण वर्तन केलं पाहिजे याविषयीची शिकवण संस्कार शिबिरामध्ये मुलांना दिली जाते. या सेवेमुळे आपल्या जीवनात काय बदल झाले? या धर्म सेवेमुळे साधकाला आवश्यक असणारी जी मनाची शांती आहे ती प्राप्त झाली. मन दिया तो सब दिया, मन के साथ शरीर, अब देने में कुछ बाकी नहीं, कहे गए दास कबीर. मानसिक अवस्था स्थिर करण्यासाठी आश्रमाशिवाय गत्यंतर नाही. कारण चंचल असणाऱ्या मनाला जर स्थिर करायचं आहे तर अभ्यास आणि वैराग्य या दोनच गोष्टी श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम, अभ्यासेन तू कोणतेय वैराग्याने गृह्यते. जर तो अभ्यास करायचा आहे, संयमन करायचं आहे, देहदमन इंद्रिय दमन करायचं आहे तर आश्रमात राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि या धर्मसेवेमुळे आम्हाला ती साधना प्राप्त झाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तरुणांना अध्यात्माकडे कसे आकर्षित करतात? महानुभाव आश्रम या आश्रमाच्या माध्यमातून आजचा जो युवक आहे तो युवक खऱ्या अर्थाने घडला पाहिजे हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे. आजचा तरुण व्यसनामध्ये अधिक गुंतलेला आहे. इतर तर व्यसनं आहेतच आहेत, परंतु आज मोबाईलचंही व्यसन वाढलेलं आहे. त्यापासून त्याला परावृत्त कसं करता येईल, इतर व्यसनापासून परावृत्त कसं करता येईल, त्याच्या अंतरातील शांती कशी वाढवता येईल हेच आश्रमाचं मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट आहे. तरुणांना आश्रमामध्ये संस्कार शिबिराच्या माध्यमातून सहभागी करून या उपरांत अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी करून व्यसनापासून त्याला लांब कसं करता येईल आणि त्याची उन्नती कशी होईल, प्रगती कशी होईल याचाच विचार आणि प्रयत्न आश्रम संस्था करीत असते. आश्रमामार्फत कोणती सामाजिक कार्य केली जातात? श्रीरंगशाळा देवस्थान ट्रस्ट महानुभाव आश्रम पोगरवाडी या आश्रमाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक कार्य केले जातात, आजपर्यंत केलेली आहेत आणि इथून पुढेही ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर राहील. संस्कार शिबिराचे आयोजन करणे, आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, सरकारच्या काही स्कीमा त्याचं या ठिकाणी आयोजन करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक क्रियेमध्ये आश्रमाचं कार्य अविरतपणे चालू आहे. मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे, समाजासाठी काही प्रगतशील कार्य करणे, अशा अनेक प्रकारचे सामाजिक कार्य आश्रमाद्वारे केले जातात. आश्रमातील साधकांचे जीवन कसे असते? महानुभाव आश्रमातील साधक हा ईश्वर आश्रय धरणारा साधक आहे. कोणत्याही जीवाची देवतेची आस न करता, आश्रय न धरता
केवळ ईश्वर आश्रयाने राहणारा हा साधक आपल्या साधनेमध्ये अविरतपणे मग्न असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो आपल्या भक्ती साधनेमध्ये, सेवेमध्ये, दास्यामध्ये, मार्गाच्या व्यापारामध्ये अतिशय दक्ष असतो. आपल्या जीवाचा उद्धार व्हावा हेच त्याचं केवळ लक्ष आहे. ईश्वर प्राप्ती हे आश्रमातील प्रत्येक साधकाचं ध्येय आहे. भविष्यातील योजना काय आहेत? श्रीरंगशाळा देवस्थान ट्रस्ट महानुभाव आश्रम हे महानुभाव संप्रदायातीलच नव्हे तर भारतातील एक प्रमुख भक्ती केंद्र आहे. आतापर्यंत 300 वर्षाची परंपरा या स्थानाला तथा आश्रमाला आहे. अनेक महत्त्वपूर्ण कार्य या आश्रमाच्या माध्यमातून झालेले आहे. भविष्यामध्ये भव्य दिव्य मंदिराची निर्मिती करणे, आश्रमाची निर्मिती करणे, प्रसादालय निर्मिती करणे, एखादं आश्रमाच्या वतीने हॉस्पिटल निर्माण करणे की जेणेकरून समाजाची, धर्माची, साधकांची सेवा करता येईल. अनेक प्रकारच्या योजना प्रलंबित आहेत. ज्या योजना आहेत त्या आश्रमाच्या सहकार्याने, गावाच्या सहकार्याने, साधकांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा मनोदय आहे. प्रचार आणि प्रसारासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत? प्रचार आणि प्रसारासाठी ही संस्था कार्यरत आहे. श्रीरंगशाळा देवस्थान ट्रस्ट महानुभाव आश्रम या संस्थेचं उद्दिष्टच प्रचार आणि प्रसार करणं आहे. महानुभाव संप्रदायाचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा हेच तर मुख्य या संस्थेचं कार्य आहे आणि ध्येय आहे, उद्दिष्टही आहे. मग या माध्यमातून प्रसार आणि प्रसार या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रबोधनाच्या माध्यमातून होतो आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल, श्री दत्तात्रेय प्रभू अवतरण दिन, श्री चक्रपाणी प्रभू अवतरण दिन, श्री गोविंद प्रभू अवतरण दिन आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतरण दिन या अवतार दिनाच्या माध्यमातून, संस्कार शिबिराच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार चालू आहे. भाविकांना आणि तरुणांना आपला संदेश काय असतो? श्रीरंगशाळा देवस्थान ट्रस्ट महानुभाव आश्रम पोगुरवाडी या आश्रमाच्या माध्यमातून भाविकांना आणि तरुणांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते. जे भाविक आहेत त्यांनी आपल्या श्रद्धेमध्ये वाढ करीत परमेश्वर धर्माचं आचरण त्या भाविकांना करता आलं पाहिजे. या मंदिरामध्ये येत असताना किंवा आश्रमामध्ये येत असताना ताणतणाव बाजूला ठेवत आपणाला आपल्या मनाची शांती प्राप्त करायची आहे. त्यासाठी तो भाव महत्वाचा आहे. भाविक म्हणजे ज्याच्या ठिकाणी, ज्याच्या हृदयामध्ये भाव स्थिरावलेला आहे त्याला भाविक असं म्हणतात. तो भाव अतिशय दृढतेने स्थिरावला गेला पाहिजे. आणि तरुणांनी व्यसनापासून बाजूला होऊन भक्ती साधना आचरली पाहिजे. हाच या धर्मसाधनेतून मिळणारा मोठा संदेश आहे. श्रीरंगशाळा देवस्थानाला लोकांनी का भेट द्यावी? श्रीरंगशाळा देवस्थान ट्रस्ट महानुभाव आश्रम हे महानुभाव संप्रदायाचं नव्हे तर भारतातील एक प्रमुख भक्ती केंद्र आहे. सातारा परिसरातील पोगरोडी गावातील हे अतिशय महत्त्वपूर्ण स्थान. या स्थानाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी आणि आश्रमाच्या ठिकाणी अनेक साधक आपली साधना अविरतपणे करीत आहेत. अनेक भाविक या संस्थेला भेट देत असतात. आज युवक, तरुण आणि समाजही व्यसनामध्ये गुंतलेला आहे. त्याला अशांती प्राप्त झालेली आहे. समाजामध्ये ताणतणाव इतके वाढलेले आहेत की त्याविषयी उपाययोजना कुठेही नाही. ताणतणावाविषयी असेल, व्यसनाविषयी असेल, जर आपणाला त्याचा उपाय हवा असेल तर तो उपाय देवस्थानमध्ये भक्तिसाधना आचरण करत तो प्राप्त होईल. आश्रमामध्ये ज्ञानसाधना आचरण करीत तो उपाय आपल्याला प्राप्त होईल. चंचल असणाऱ्या मनाला जर स्थिर करायचं आहे, ताणतणावापासून जर बाजूला व्हायचं आहे तर तुम्हाला समाजाला, देवस्थानला तथा आश्रमाला भेट देण्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाही. इतर आजाराविषयी डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतीलही, परंतु जो मानसिक अवस्थेने आजारी आहे, ज्याला ताणतणावाला सामोरे जावं लागतं, जो व्यसनामध्ये अतिशय रत आहे, त्याला या आश्रमातील जे सत्संग आहेत, जे संस्कार आहेत ते त्याला परावृत्त करतील. त्यामुळे या देवस्थानाला अधिकाधिक भाविकांनी, तरुणांनी भेट देऊन आपल्या अंतर्मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा.